दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होईल असं भाकीत हवामान खात्याने केलं होतं। मात्र ते आता हवेतच विरून गेल्याचं चित्र आहे। मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेलाच नाही। लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण हे उस्मानाबाद बीड जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदीवर आहे। मात्र पाऊस न झाल्याने ते कोरडे ठाक पडले। त्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणी टंचाई आहे। आता या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी होऊ लागली आहे। आम्हाला असं वाटतं की जर आभाळ आलेला असेल आणि जर आपल्याकडे जर फवारणी केलेली असेल म्हणजे वरती कृत्रिम पावसाची जर केली सोय तर त्याचा उपयोग बराच होईल, कारण त्यामुळे पाऊस पडेल आणि पाण्याची पातळी वाढून काहीतरी त्याचा फायदा होईल। पाऊस जरी पडला तरी एवढा पुरेसा फायदा काही अजून झालेला नाहीये। म्हणजे तुरळक पाऊस आहे तसा, पण अजून काही बोर काही भरलेल्या म्हणजे बोरला काही पाणी नाही आम्हाला विकतच पाणी घ्यावं लागतंय। सध्या पडणारा पाऊस हा पेरणीसाठी योग्य आहे। मात्र जिल्ह्यातील एखाद दुसऱ्या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठ्याचा अपवाद वगळता नद्या, नाले, बंधारे, धरणं ही पावसाळ्यातही कोरडी ठाक पडली आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात ऐन पावसाळ्यातही 200 टँकरने तर लातूर उदगीर शहरात 150 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। लातूरच्या जे अपस्ट्रीम जिल्हे आहेत उस्मानाबाद आणि बीडमध्ये तेथील सरासरीच्या सामान्यपणे 80 ते 85% पाऊस झाल्यामुळे भंडारवाडी, रेणापूर धरण किंवा मांजरा धरणामध्ये पाणी आणखीन येणं बाकी आहे। निम्न तीर्ण माकणी धरणामध्ये पण पाणी पातळी जी पूर्वी होती तेवढीच पाणी पातळी आहे। यंदाही पावसाने पाठ फिरवली तर पुढील वर्षी लातूर जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।